जिनके सिमरन मात्र से सिद्ध होय सब काज, सो हम पर कृपा करे श्री दत्तात्रेय महाराज। श्री दत्तात्रेय महाराज। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन निमित्त साजरा होत असलेला हा सप्ताह, त्या सप्ताहानिमित्त सगळ्यांना दत्तात्रेय प्रभू अवतार दिनाच्या फार फार शुभेच्छा। आज चतुर्युगी अवतार भगवान श्री दत्तात्रेय प्रभू महाराज यांनी जो अवतार धारण केलेला आहे, ती अवतार धारण करण्या अगोदरची पूर्व पीठिका मला जेवढं कळलेलं आहे, माझ्या जेवढ्या वाचनामध्ये आलेलं आहे, गुरुमुखाने मी जेवढं ऐकलेलं आहे, ते आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। ब्रह्मदेवाचे मानसपुत्र हे आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे। या पुत्रामध्ये आत्री महर्षी हे एक महाजन, अत्यंत तपस्वी, महान ऋषी असे होऊन गेलेले आहेत। त्यांनी भारतवर्षाच्या उत्तरेस म्हणजे अर्थातच हिमालयामध्ये वृक्ष पर्वताच्या रांगामध्येच, वृक्ष अर्थानेच वृक्ष आहे, परंतु निसर्गाने मात्र नटलेला हा परिसर आहे। या वृक्ष परिसरामध्ये ब्रह्म्याच्या इच्छेने या ठिकाणी हिमालयाच्या कुशीत घनदाट अशा बद्रिका वृक्षाने, बद्रिका अर्थातच ज्याला बोर अशी आपल्या ह्या प्राकृत भाषेमध्ये म्हणलं जातं, बद्रिकाश्रम, बद्रिकेची झाडं ज्या ठिकाणी घनदाट अशी आहेत। बद्रिका तेही सारखी एक म्हणजे आता जी आहे तशी नव्हे, एक एक बद्रिका, एक एक बोर ही हाताच्या मुठी एवढं असलेलं, अशा ह्या संपूर्ण निसर्गरम्य परिसर असलेला तो हिमालयाचा कुशीचा परिसर अत्यंत खळखळ निर्जळपणे त्या ठिकाणाहून वाहणाऱ्या नदी, स्वच्छ जल त्या ठिकाणी वाहतोय। असं निसर्गाने नटलेला हा संपूर्ण हिमालयाचा परिसर, निसर्ग सुंदर वनामध्ये अनेक वर्षापर्यंत या आत्री ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे, असा हा उल्लेख वेदामध्येही येत असतो, दत्तचरित्रामध्येही याचा उल्लेख आहे। आणि ह्या आत्री ऋषींनी प्रथमतः सूर्याला राहूपासून मुक्त केल्याचा दाखला जो आहे, दृष्टांत जो आहे, तो ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळतो। सांगायचं तात्पर्य, आत्री ऋषी जे आहे ते ब्रह्म्याचे मानसपुत्र, अत्यंत महान तपस्वी असलेले हे ऋषी बद्रिकाश्रम या ठिकाणी राहत आहेत ब्रह्म्याच्या इच्छेने। मरीची अर्थातच हाही उल्लेख या ठिकाणी या चरित्रामध्ये आपल्याला येईल। भगवद्गीतेमध्ये सुद्धा याचा उल्लेख येतो की मरीची मरुतामस्मी नक्षत्राणाम हम शशी। मरीची नावाचा जो आहे तोही या ठिकाणी मरीची, आत्री आदी महान शक्तिशाली ऋषी पासून पुढे या वंशवृद्धी होत नाही असं झालेला आहे, असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे। दैवासंबंधी विचार करत असताना ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झालेले आहेत आणि ह्या उजव्या भागापासून सार्वभौम सम्राट जो आहे त्याचं नाव आपल्याला स्वयंभू पहिला मनू ही करता येईल। ब्रह्मदेवाचे 2 भाग होत आहेत, उजव्या भागापासून स्वयंभू चक्रवर्ती सम्राट, त्याचं नाव
मनू हा उत्पन्न झाला आहे आणि डाव्या भागापासून शतरूपा ही महाराणी निर्माण झालेली आहे. यांच्यापासून पुढे मिथुन धर्माने प्रजावृद्धी होऊ लागलेली आहे असा उल्लेख आपल्याला या वेदामध्ये धर्मग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. शतरूपा आणि मनू यांच्यापासून प्रियव्रता आणि उत्तानपाद असे 2 पुत्र आणि आकृती, देवहूती, प्रसूती अशा 3 कन्या झाल्या असाही उल्लेख आपल्याला आढळतो. यापैकी देवहूती जी आहे तिचा विवाह जो आहे त्यांचा विवाह महात्यागी कर्दम ऋषीपासून होतोय आणि ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने प्रजा उत्पादनाच्या हेतूने कर्दमाने विवाह केलेला आहे याचाही उल्लेख वेदामध्ये येतोय. आणि त्या देवहूतीपासून एकाच वेळेला कला, अनुसया, श्रद्धा, हाविर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती आणि शांती अशा 9 मुली झाल्या. ह्या अत्यंत स्वरूपवान, सुंदर, आरक्त वर्णाच्या आणि कमलपुष्पासारख्या असलेल्या ह्या मुलींचाही उल्लेख आपल्याला ह्या दत्तग्रंथामध्ये, वेदामध्ये असा आढळतो. अशा ह्या 9 मुलीमध्ये असलेली ही अनुसया, त्या अनुसया ह्या शब्दामध्येच त्याचं मर्म दडलेलं आहे. ज्याला कोणाविषयी असूया नसते त्याला म्हणतात अनुसया. आणि ही अनुसया जी आहे हीच अनुसया पुढे ब्रह्म्याचे मानसपुत्र असलेले आत्री ऋषी यांच्यासोबत त्यांचा विवाह होतोय. आत्री ऋषींच्या तपतेजाच्या प्रभावाची आणि अनुसयेच्या पतिव्रतेची कीर्ती सर्व लोकांमध्येच पसरते. त्यामुळेच अनुसयेच्या आणि आत्रींच्या या उभयतांच्या दर्शनासाठी दुरून दुरून बद्रिकाश्रमामध्ये ऋषीजन येत आहेत, संत मंडळी येत आहेत. आणि अनुसयेच्या आदरतिथ्यामुळे, प्रेम स्वभावामुळे, मातृत्व गुणामुळे त्या ठिकाणी आलेले ऋषीमुनी हे सुद्धा त्या बद्रिकाश्रमाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये एक मातृ त्यांना भेटलेली आहे. एक आत्री ऋषी सारखे त्यांना पितृछत्र त्यांना भेटलेला आहे. म्हणून त्या ह्या बद्रिकाश्रमामध्ये येऊन आज त्या ठिकाणी राहतायत. अशी 1-2 नव्हे, थोडे थिडकी नव्हे, 88 सहस्र ऋषी मुनींनी आपली आपल्या पर्णकुटिका त्या हिमालयाच्या पर्वतामध्ये, हिमालयाच्या आसपास, अर्थातच आत्री आणि अनुसयेच्या जी पर्णकुटी आहे त्याच्या बाजूला, आजूबाजूलाच त्या ठिकाणी येऊन ते राहतायत, वास्तव्य करतायत. अशी ही ऋषी मुनींच्या किंवा त्या ठिकाणी असलेल्या सात्विकतेमुळे, अनुसया माताच्या ममतेमुळे, पतिव्रता धर्मामुळे, आत्री ऋषींच्या तपसाधनेमुळे त्या ठिकाणी जमलेले हे ऋषी आणि त्यांना त्या ठिकाणी भेटत असलेलं वात्सल्य, प्रेम, ज्याप्रमाणे एक निर्झर झरा वाहतोय, शुद्ध पाण्याचा झरा वाहतोय, त्याप्रमाणेच त्या ठिकाणचं जो वातावरण आहे बद्रिकाश्रमाचं अत्यंत सात्विक, प्रेमळ, आजूबाजूनी वेढलेल्या ह्या ऋषी मुनींच्या त्या पर्णकुट्या आणि मध्यभागी असलेलं आत्री आणि अनुसयेंची ही पर्णकुटी, दोघी अगदी वात्सल्याने, अगदी प्रेमाने सगळ्यांची विचारपूस करतायत. एक परिवाराचं स्वरूप त्या ठिकाणी त्या संपूर्ण हिमालयाला आलेलं आहे. इतकं सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी त्या तपसाधनेने जेवढी निसर्गाने देणगी दिलेली आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने त्या ठिकाणी वात्सल्याची, प्रेमाची त्या ठिकाणी निर्झरा झरा वाहतोय. झरा काय वाहतोय? समुद्रच वाहतोय. प्रेमाचं, ममतेचं समुद्र त्या ठिकाणी वाहतोय. आणि सगळे ऋषीमुनी आपल्या तपसाधनेमध्ये अगदी सात्विक
सात्विकतेने त्या ठिकाणी राहतायत। अशी ही आत्री आणि अनुसयाच्या प्रेमामुळे, निसर्गाच्या त्या सानिध्यामुळे, अर्थातच बद्रिकाश्रम आहे, बद्रिकेची मोठमोठी झाडे त्या ठिकाणी आहेत, तपसाधना करायची आहे। ऋषी मुनींच्या ठिकाणी तपसाधना करणे, फक्त उदरनिर्वाहाची व्यवस्था पाहिजे, बाकीचा काळ जो आहे तो तर साधनेमध्येच व्यतीत करायचा आहे। आणि एक एक मुठी एवढं बोर जर त्यांना भेटते की एक बोर खाल्ल्यानंतर सुद्धा क्षमनिवृत्ती होते आहे, उदरेची क्षमनिवृत्ती होते आहे, म्हणजे उदरेसाठी दारोदार भटकण्याचं कामच नाही राहिलं, सगळंच त्या ठिकाणी आयतच भेटलेलं आहे, वात्सल्य भेटलेलं आहे, उदरनिर्वाहाची व्यवस्था झालेली आहे। त्यामुळे ऋषी मुनी आपला जो काळ आहे तो पूर्ण तपामध्येच व्यतीत करतायत। आणि अशा तप सामर्थ्यामुळे एक जागरूकता त्या ठिकाणी आलेली आहे, एक ज्वाजल्यता त्या ठिकाणी आलेली आहे। असे ह्या बद्रिकाश्रमामध्ये आत्री आणि अनुसयेच्या उत्संगी त्यांच्या पखाखाली 88 सहस्त्र ब्राह्मण त्या ठिकाणी राहत आहेत। अशी आपल्याला त्या ठिकाणी या गोष्टीचं वर्णन करता येईल। अनुसयेच्या प्रेमळ आणि मातृतुल्य वृत्तीने आणि आत्री ऋषींच्या शुद्ध सात्विक सानिध्यांच्या ओढीने अनेक ऋषीमुनी सहकुटुंब त्या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये आपले निवास स्थापन करून राहत आहेत। बद्रिकाश्रमाला हळूहळू भव्य, सुशांत, सात्विक नगरचे रूप प्राप्त झालेलं आहे। या नगरातील प्रत्येक पर्णकुटी सतत त्या ठिकाणी धर्मशास्त्राची चर्चा होते, ईश्वर स्तवन होत आहे, ध्यान चिंतन मननामध्ये त्यांचा तो काळ देखील लागतोय। त्यामुळे बद्रिकाश्रम एक विद्यापीठच बनलेलं होतं। असे ह्या बद्रिकाश्रमाविषयी आपल्याला हेही शब्द जर वापरले तर गहून वाटणार नाही। अशा ह्या 88 सहस्त्र ब्राह्मण त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांच्या या तपसाधनेमुळे त्या ठिकाणी सर्वच रिद्धी सिद्धी प्राप्त करून देणारी तपोभूमी ती निर्माण झालेली आहे। असे हे बद्रिकाश्रम, या ठिकाणी सगळ्या गोष्टीची उपलब्धता आहे, होतच होती, परंतु कुठेतरी त्या अनुसयेच्या मनामध्ये कुठेतरी उदासीनता आहे। जसं एखादा वृक्ष असेल, किंवा आम्ही उल्लेख करत असताना असं नेहमी उल्लेख करत असतो की पंछी पंख बिना, हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, कूपनीर बिना, धेनु शिर बिना आणि तरु वरु फलहीना, तैसे पुरुष हरि नाम बिना, असं उल्लेख करत असतो। कुठेतरी त्या झाडाला, ज्या झाडाला फळ येत नाही ना, ते कितीही डेरेदार जरी असलं आपल्याला कुठेतरी तो वृक्ष असल्यासारखा वाटतोय, निरुपयोगी असल्यासारखं वाटतोय। तीच भावना त्या अनुसयेच्या मनामध्ये होते। ममता आहे, आदरतित्य आहे, सात्विकता आहे, शुद्धता आहे। 88 सहस्त्र ब्राह्मणांचं, ऋष्यांचं, सगळ्यांचं एक गुरुकुळ विद्यापीठ त्या ठिकाणी आहे, परंतु तरी अनुसयेच्या मनामध्ये पुत्र नसल्याचं एक दुःख आहे। आणि ह्या दुःखामुळेच न बोलणारी, सात्विक वृत्तीची असलेली ही अनुसया बोलत काही नाही आहे, परंतु मनामध्ये कुठेतरी उदासीनता आहे। आणि ही उदासीनता तपसाधनेमध्ये रत असलेले आत्री ऋषींच्या नजरेतून निघेल किंवा त्यांच्या लक्षात येणार नाही असं तर कधीच घडणार नाही। ती उदासीनता मात्र आत्री ऋषींच्या लक्षात येते, परंतु परिस्थिती अशी आहे की आत्री ऋषी हे तपसाधनेमध्ये आहेत। आतापर्यंत आपण पाहिलेला मागचा जर इतिहास पाहिला तर ब्रह्म्यांनी या ठिकाणी भूतलावर पाठवलेला आहे की प्रजोत्पादनासाठी, परंतु कुठेतरी कमी पडल्यासारखे वाटते। मग मात्र ही जी उदासीनता आहे, ही उदासीनता वाढत जाते, अनुसयेंच्या मनामध्ये उदासीनता वाढते, आत्रींच्या हे लक्षात येत आहे। आणि आत्रींच्या हे लक्षात आल्यानंतर मग मात्र त्यांनाही कुठेतरी जाणवत आहे की ज्या अनुसयेसोबत आपण लग्न केलेलं आहे
त्या अनुसयेचं लग्न होऊन बरेच वर्ष आपली लोटलेली आहेत, उलटलेली आहेत. या आपल्या तपसाधनेने, तपश्चर्येने आणि अनुसयाच्या पतिव्रताच्या धवल कीर्तीची सर्वत्र मुक्त कंठाने प्रशंसा होते. परंतु जी मुक्त प्रशंसा होते हे ठीक आहे, परंतु ज्याची प्रशंसा होते ना ती कुठेतरी उदास आहे, कुठेतरी कमी पडते. काय कमी पडते? आत्री ऋषींच्या लक्षात येत आहे. आणि मग आत्री ऋषी त्या ठिकाणी महान तपस्वी 100 वर्षापर्यंत एका पायावर उभे राहत आहेत आणि उभे राहून तपश्चर्या करतायत. चरित्र ग्रंथामध्ये असा उल्लेख येत असतो की ह्या तपोबलामुळे सोम आणि दुर्वास या 2 मुलांचा जन्म ह्या आत्रींच्या पर्णकुटीमध्ये होतोय. परंतु तरीही कुठेतरी उदासीनता अनुसयेची कमी होत नाही आहे. 2 मुले आहेत त्या ठिकाणी, आत्रीही या ठिकाणी आहेत. 2 मुलांचं आज त्यांना पालकत्व भेटलेलं आहे, परंतु तरी उदासीनता जात नाही आहे. मग अत्यंत तपश्चर्येने म्हणजे पायाच्या अंगठ्यावर उभे राहत आहेत, वायुभक्षण करतायत आणि वायुभक्षण करून आत्री ऋषी ह्या परब्रह्म परमात्म्यालाच साकळ घालतायत. या सृष्टीचा मालक चालक जो आहे ना, तो मालक चालकच माझ्या उदरी यावं, त्यानेच प्रत्यक्ष माझ्या ठिकाणी यावं म्हणून अशी सांकड घालून पायाच्या अंगठ्यावर उभे राहत आहेत आणि अंगठ्यावर उभे राहून घोर तपश्चर्या करतायत. घोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना जाणवतंय की प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा जो आहे तोच त्यांना स्वप्नामध्ये जाणवतोय. आत्री ऋषीवर आपण जी साधना करीत आहोत त्या साधनेना मी प्रसन्न होऊन मीच स्वतः प्रत्यक्ष आपल्या उदरामध्ये येणार आहे. आणि ही जाणीव ज्यावेळेस त्यांना होते ना, त्यावेळेस अंगठ्यावर उभे राहिलेले आहे, पायाच्या अंगठ्यावर उभे राहून घोर तपश्चर्या करतायत. एक हात ऊर्ध्वबाहू केलेली आहे आणि ऊर्ध्वबाहू असलेल्या त्या हातावर, कोणी म्हणते त्या करंगडीवर, त्या ठिकाणी एक असं मोती ठेवला जात आहे. आणि मोती ठेवल्यानंतर त्यांना ही जाणीव होते की ज्या साधनेमुळे तुम्ही, जी साधना धरून तुम्ही तपश्चर्या केलेली आहे, जे म्हणतायत की प्रत्यक्ष ह्या सृष्टीचा निर्माता जो आहे ना, तो निर्माताच माझ्या उदरी यावा, तो जगनियंताच माझ्या उदरी यावं, ही मनोकामना करून, ही इच्छा धरून तपश्चर्या करतायत. मोती त्यांच्या हातावर ठेवल्या जात आहे. आणि काय आश्चर्य, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्माच त्यांच्या ठिकाणी त्यांच्या उदरामध्ये अवतार धारण करतायत. म्हणजे परिस्थिती आता ज्या घरामध्ये कोणीच नाही आहे आत्री अनुसयेशिवाय, त्या घरामध्ये सोम, दुर्वास आणि दत्त, अर्थातच आता हे पूर्ण परब्रह्म परमात्मा ईश्वर अवतार जे आहेत ते अवतार धारण करतायत. अशी आख्यायिका या दत्तात्रय महाराजाविषयी किंवा आत्रींच्या चरित्रामध्ये असं उल्लेख येत आहे. आत्री ऋषीने अत्यंत घोर तपश्चर्याचा शुभारंभ केलेला आहे. एका पायावर उभे राहून ऊर्ध्वबाहू करून केवळ वायुभक्षण करून 100 वर्षे आत्री मुनीने तपश्चर्या केलेली आहे. आणि ह्या आत्रीच्या नेत्रापासून सोम, शिवांशापासून दुर्वास असे हे 2 त्या ठिकाणी होत आहेत. परंतु तरीही आनंद दयाघन परमात्म्याने आपला आत्माच आत्री ऋषींना, की जो जगाचा नियंता आहे, त्या नियंत्यांनीच माझ्या उदरी यावं अशी इच्छा धरून जी तपश्चर्या केलेली आहे. म्हणून अनुसयेच्या उदरी निराकार परब्रह्म परमात्मा आनंदघन परमात्म्याने जीवोद्धारासाठी चिरायू अवतार धारण केलेला आहे. अशी महानुभाव संप्रदाय, महानुभाव आख्यायिका, दत्तचरित्र यावरून आपल्या ही गोष्ट लक्षात येते. गर्भसंभूती झाल्यानंतर अनुसयेच्या आनंदाला अगदी पारावरच उरलेला नाही आहे. अनुसयेचे तेज, तिचं पतिव्रता हा धर्म
त्यामुळे अधिकच कीर्ती, त्यांची ख्याती वाढत चाललेली आहे. अधिकच पहिल्यापेक्षा जास्त अनुसयेंचं वात्सल्य हे वाहत आहे. 88 सहस्त्र ब्राह्मण आहे. अहो, परिवारामध्ये 8 माणसं, आपण 8 माणसं एका ठिकाणी राहू शकत नाही. 88 सहस्त्र ऋषीवरांना सोबत घेऊन चालणारी ही माऊली ज्यावेळेस मनाची इच्छा पूर्ण होते ना, अगदी आनंदाने आहे, त्याच्या आनंदाला काही पारावारच नाही आहे. अशी ही अनुसया अत्यंत आपल्या तपोबलाने, तेजाने, पतिव्रता धर्माने सगळीकडे ख्याती पावलेली, त्याच्या आनंदाला पारावारच नाही आहे. आत्यंतिक आवडी, प्रेम असल्यामुळे अजूनही लोकांचा, ऋषीमुनींचा ओघ ह्या सह्याद्री पर्वतावर, ह्या हिमालया पर्वतावर आत्री आणि अनुसयेंच्या वात्सल्याजवळ राहतंय, वाढतंय. असे ह्या अनुसयेच्या तपामुळे त्या ठिकाणी एक विद्यापीठाचं स्वरूप, त्या ठिकाणी एक तपोभूमी म्हणून त्या ठिकाणी तयार झालेली हिमालयाची, बद्रिकाश्रमाची ही जी भूमी आहे, हे संपूर्ण जितकेही लोक आहेत त्या लोकांमध्ये त्याची ख्याती पसरते आहे, ख्याती होते आहे. आणि ही ख्याती ऐकत आता ह्या ठिकाणी दत्तात्रय महाराज आलेले आहेत. परंतु जगन्यंता दत्तात्रय महाराज म्हणजे ह्या ठिकाणी आज जरी नाव दत्तात्रय महाराज असं नसेल तरी आता ह्या परब्रह्म परमात्म्याने, जगन्यंता परमात्म्याने आत्री आणि अनुसयींच्या उदरी ज्यावेळेस अवतार धारण केलेला आहे, युग व्यवस्थेप्रमाणे मनुष्य वेश असल्यामुळे पुन्हा जशी मनुष्य वेशाची व्यवस्था आहे त्याप्रमाणेच मग आत्रीने गर्ग ऋषींना बोलवलेलं आहे. भृगु ऋषींना बोलवल्या जात आहे. भृगु ऋषींना आपल्या बाळाची पत्रिका बनवण्यासाठी, आपल्या बाळाची कुंडली बघण्यासाठी, जन्मपत्रिका बनवण्यासाठी त्यांना आव्हान केलं जात आहे. दत्तात्रय कवचामध्ये सुद्धा याचा उल्लेख येतोय. भृगुक्ते मधुरे वाक्ये दत्तात्रय स्तुती पराम. भृगुक्ते मधुरे वाक्ये, भृगु ऋषींचा उल्लेख या ठिकाणी दत्तचरित्रामध्ये येतोच येतो. ह्या भृगु ऋषींना आत्री ऋषी पाचारण करतायत, बोलतायत. भृगु ऋषी त्या काळातले अत्यंत निष्णात असलेले महातपस्वी, महातपोनिधी असलेले हे भृगु ऋषी. बारशाचा दिवस, 10 दिवस, 12 दिवस हे बारशाचे दिवस होत आहेत. आणि ह्या बारशाच्या दिवसामध्ये ज्यावेळेस भृगु ऋषींना बोलवल्या जाते, भृगु ऋषी अर्थातच आत्री ऋषींना सगळी परिस्थिती विचारतायत की दत्तात्रय महाराजांनी ज्यावेळेस अवतार धारण केलेला आहे किंवा जगन्यंता परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे त्यावेळेस ती परिस्थिती कशी आहे, कोणते नक्षत्र आहेत, कशी वेळ आहे, काय चमत्कार घडलेले आहेत. हे चमत्कार ज्यावेळेस आत्री ऋषी सांगतायत ना, त्यावेळेस भृगु ऋषी ते बसून ऐकतायत आणि त्यानुसार जन्मपत्रिका, कुंडली बनवायची आहे, नाव ठेवायचं आहे. म्हणून नाव काढण्यासाठी, आद्याक्षर काढण्यासाठी भृगु ऋषींना परिस्थिती सांगतायत. आत्री ऋषींनी सांगितलं की पहिली 2 मुले झालेली आहेत. सोम आहे, दुर्वास आहे. नेत्रापासून झालेले सोम, शिवांशापासून झालेले दुर्वास. परंतु तरीही मनामध्ये ही कुतूहलता होती, ही इच्छा होती की पूर्ण परमात्मा जगन्यंता आहेत, त्यांनीच माझ्या उदरी यावं. म्हणून मी तप केलेलं आहे. आणि तपही नुसतं वायुभक्षण करून एका पायावर, पायाच्या अंगठ्यावर उभा राहिलो आहे, ऊर्ध्वभाऊ करून उभा राहिलेलो आहे आणि जगन्यंता परमात्म्याजवळ एक आर्त केलेली आहे. आणि आर्त करत असताना मला असं जाणवलेलं आहे की परब्रह्म परमात्म्याची आकाशवाणी होते आणि एक मोती हातावर ठेवला जातोय आणि परमात्मा म्हणतोय की मीच तुझ्या उदरी येईल. ही जी परिस्थिती ज्यावेळेस भृगु ऋषीला सांगितली जाते, भृगु ऋषी आकाशाकडे पाहतायत, नक्षत्राकडे पाहतायत, ती परिस्थिती पाहतायत आणि पाहिल्यानंतर ऋषी मुनी, भृगु ऋषी त्यावेळेस नाव ठेवतायत. विनतकंदर होऊन ते आत्री ऋषींना सांगतायत, ऋषीवर काळ, वेळ, परिस्थिती, घडलेला साक्षात्कार याचं जर शहानिशा केली आणि माझ्या अनुभवानुसार
मी तुम्हाला सांगतोय की ही आकाशवाणी जर झालेली आहे की पूर्ण परब्रह्म परमात्मा तुमच्या उदरी येते, असा असा मोती तुमच्या हातावर ठेवला जातोय, तर हे नक्कीच जे तुमच्या उदरी आलेले आहेत ते जगन्यंते परमात्मा आहेत. आणि हे कोणी साधारण मनुष्य नाहीत, साधारण अवतार नाहीत, जगन्यंत आहेत, अत्यंत उत्तुंग आहेत, अत्यंत विशाल आहेत. आणि म्हणूनच यांचं नाव सैंग ठेवावं. सैंगचा अर्थ होतो उत्तुंग, उंच. असं उत्तुंग असलेले हे सैंग ऋषी प्रथमतः दत्तात्रय महाराजांचं नामकरण केलं जात आहे. दुसरी ही आख्यायिका यांच्याविषयी असे सांगितले जाते की प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याने प्रसन्न होऊन आपण स्वतःचं दान दिलं गेलेलं आहे. म्हणून परमात्म्याने दान दिलं म्हणून दाता, म्हणून दत्त हे म्हटलं जातं. किंवा पुढे येणारी जी आख्यायिका आहे की उमा, रमा आणि सावित्री ह्या पत्न्यांना, म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेवांच्या या तिन्ही पत्न्यांना तिन्ही बालके झालेले हे तीन देवतेंची अवतार ब्रह्मा विष्णू महेशांची हे दान दिले गेले आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली. अशी ही दोन वेगवेगळ्या आख्यायिका आहे. परंतु दान दिले गेले हे महत्वाचं आहे. मग तो परमात्म्याने स्वतःचं दान दिलं म्हणून दत्त म्हणा, किंवा हे सृष्टीचे पालक चालक संहारक आहेत यांचं दान दिलं गेलं म्हणून आकाशवाणी झाली दत्त म्हणा. परंतु आहे कोण्याही अर्थाने दातेच म्हणून दत्त. आणि आत्रेय ऋषींचे पुत्र म्हणून दत्त अधिक आत्रेय म्हणून म्हटलं जातं दत्तात्रय महाराज. अशा ह्या दत्तात्रय महाराजांचं मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला ह्या ठिकाणी ह्या भूतलावर अनुसया आणि आत्रींच्या घोर तपश्चर्येमुळे आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून जगन्यंता परमात्मा त्या आत्रींच्या हृदयी अनुसयेच्या घरी त्या ठिकाणी येतोय, उदरामध्ये येतोय. आणि त्या निमित्ताने हे असलेलं आज दत्तचरित्र की दत्तात्रय महाराजांनी कसा अवतार धारण केलेला आहे, कुठे अवतार धारण केलेला आहे, ही आख्यायिका आज आपण ह्या बदरिकाश्रमाची आपण ऐकलेली आहे.